नमस्कार मित्रांनो, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा या गाण्याचे बोल आठवायचं कारण म्हणजे आज इस्रायलच्या हवाई दलाने सिरियामधल्या एका शहरावर सुवैदा आणि त्या भागामध्ये हवाई हल्ले केले आणि सिरियन सैन्याचे रणगाडे उद्ध्वस्त केले। या सगळ्या भागात गेली 2.5 वर्ष, जवळपास 3 वर्ष होतील आता ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे काय मोठा फरक पडतो असं कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे। पण इस्रायलने जो हल्ला केला तो इस्रायल विरुद्ध सिरिया काही करत होते म्हणून नाही, तर सिरियाच्या दक्षिण भागामध्ये ड्रूज लोकांची खेडी आहेत, गावं आहेत, त्या गावावर सिरियाचे सैनिक हल्ला करणार होते आणि तिथे कदाचित कत्लेआम झाला असता आणि सिरियातल्या आपल्या ड्रूज भावंडांना वाचवायची विनंती इस्रायलमधल्या ड्रूज लोकांनी केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या हाकेला उत्तर देऊन इस्रायलचं सैन्य सिरियामध्ये, हवाई दलांनी सिरियामध्ये हल्ला केला। ड्रूज लोक कोण आहेत हे आधी समजून घेणं आवश्यक आहे, कारण ड्रूज लोकांची संख्या जगात जेमतेम 15 ते 20 लाख आहे आणि हे जे ड्रूज लोक आहेत हे मुख्यतः सिरिया, लेबेनॉन, इस्रायलच्या उत्तर भागात आणि गोलान हाईट्स, गोलान टेकड्या, जो भाग इस्रायलने सिरियाकडनं 1973 साली जिंकला होता, त्या गोलान टेकड्यांच्या परिसरात थोडेसे ड्रूज लोक जॉर्डनमध्ये, असे मिळून जगभरात जेमतेम 15 ते 20 लाख ड्रूज लोक आहेत। त्यांची नावं जर तुम्ही बघितलीत तर नावानी ते मुसलमान वाटतात, तसं बघायला गेलं तर ते मुसलमान आहेतही। शिया पंथाच्या कुठल्या तरी अनेक उपपंथांपैकी ते एक आहेत, पण ड्रूज लोक वेगळे आहेत, कारण ड्रूज लोक अतिशय आधुनिक विचारसरणीचे असतात। ज्या देशात आपला जन्म झालाय त्याला ते आपली निष्ठा वाहतात, आपल्या धर्मापेक्षा आपला देश मोठा आहे असं मानणारी ही लोक आहेत। आणि जरी ते एकेश्वरवादी असले, म्हणजे अल्लाला मानत असले, तरी त्यांच्यात अशी श्रद्धा असते की मृत्यूनंतर आपल्या शरीरातला आत्मा बाहेर पडतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी मानवी शरीरामध्ये तो प्रवेश करतो। म्हणजे हा विचारसरणीचा भाग थोडासा त्यांचा कदाचित कोणाला वाटेल हिंदू धर्मावर आधारित आहे। जसं म्हटलं की मातीशी इमान राखणारी जमात आहे आणि त्यांच्यात असं असतं की तो जो धर्म असतो तो एका प्रकारे गुप्त असतो। गुप्त असतो म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्या धर्माचा गाभा आणि तत्वज्ञान वगैरे या सगळ्याशी काही देणं घेणं नसतं। म्हणजे एक व्यवहार धर्म असतो, आचार धर्म असतो, सर्वसामान्य लोकांना त्यातली कर्मकांड, तो कशा प्रकारे तुम्ही काय करायचं काय नाही करायचं एवढं माहिती असतं। त्याच्या धर्माचं जे तत्वज्ञान असतं ते फक्त त्यांच्यातल्या जे, मी त्यांना मौलवी नाही म्हणणार, पण त्यांच्यातले जे विद्वान लोक असतात, पंडित लोक असतात, त्या लोकांपुरतंच तो धर्माचा गाभा मर्यादित असतो आणि त्यामुळे सामान्य ड्रूज लोक अतिशय आधुनिक विचारसरणीचे असतात। हे ड्रूज लोक इस्रायलच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर सेवा बजावतात। इस्रायलच्या सरकारमध्ये विविध मंत्रिपदांवर आणि विविध सरकारी अधिकारी वगैरे या सगळ्या पदांवर ड्रूज अधिकारी मोठ्या प्रमाणावर काम करतात। आणि दुसरीकडे सिरियातले ड्रूज, आतापर्यंत असं होतं की ते सिरियाच्या सरकारला आपली निष्ठा वाहतात। लेबेनॉनमधले ड्रूज लेबेनॉनसाठी लढतात, जॉर्डनमधले ड्रूज जॉर्डनला आपला देश मानतात। आणि त्यामुळे एक चित्रपट होता, इस्रायली चित्रपट होता, तो मी बघितला होता बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय। सिरियन ब्राइड नावाचा एक चित्रपट होता, आपण जर बघू शकलात इंटरनेटवर तर जरूर बघा, की हे जे इस्रायल आणि सिरिया यांच्यातली जी सीमा आहे आणि जिथे गोलन हाईट्सचा भाग आहे जो इस्रायलने ताब्यात घेतला होता, तिथल्या ड्रूज समाजामध्ये
लग्न असतं, नवरा सिरियातला असतो, बायको किंवा मुलगी इस्रायलच्या गोलान टेकड्यांवरची असते. त्याच्यातही इस्रायलच्या गोलान टेकड्यांवरचे जे ड्रूज आहेत की जो आधी सिरियाचा भाग होता, त्यांच्यातला गोंधळ असा आहे की त्यांच्यातले काही जण सिरियाला आपला देश मानतात आणि त्यामुळे ते जरी इस्रायलमध्ये राहत असले तरी त्यांची निष्ठा सिरियाप्रती असते. त्यातली जी तरुण पिढी आहे ती इस्रायलच्या ताब्यात गोलान हाईट्स असल्यावर जन्माला आली आणि त्यामुळे ते इस्रायलला आपला देश मानतात आणि त्यामुळे एकाच भागात राहणाऱ्या एका पिढीत आणि दुसऱ्या पिढीत आपल्या देशाच्या निष्ठेविषयी पण इस्रायल त्यांना त्यांच्या पद्धतीने जगून देतं, कारण ते काही इस्रायलच्या विरोधात काही नसतात, फक्त ते इस्रायलला आपला देश मानत नाहीत. कारण 1973 पूर्वी गोलान हाईट्स सिरियाच्या ताब्यात होते आणि अशा लग्नामध्ये मध्ये संयुक्त राष्ट्राचं चेकपोस्ट असतं आणि मग तो सगळा गोंधळ की मुलगा आणि मुलगी सीमेवर भेटणार आणि लग्न करून जाणार, मग ते व्हिसा त्याचा कुठे देणार, मग कोणी आत यायचं कोणी बाहेर जायचं, या सगळ्या गोंधळात त्यांचं लग्न 4-5 तास खोळंबा होतो. नातेवाईक सगळे निघून जातात आणि मग ती मुलगी आपली अशीच कुंपणातनं मधून सीमे पार जाते आणि नवऱ्याबरोबर ती निघून जाते. छान चित्रपट आहे. पण सांगायचा मुद्दा हा की जेव्हा ड्रूज नागरिकांनी इस्रायलच्या सरकारकडे धावा केला की आमची भावंड तिकडे आहेत आणि सिरियात त्यांच्यावर हल्ला होतोय, त्यांना कदाचित त्यांचं शिरकाण केलं जाईल आणि त्या मदतीला आम्हाला धावून या, तेव्हा इस्रायल हे यहुदी राष्ट्र आहे, म्हणजे ज्यू लोकांचं राष्ट्र आहे. पण ड्रूज लोकांसाठी जे आपल्या सैन्यात सेवा बजावतात, जे आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या धर्मभावंडांच्या रक्षणासाठी इस्रायलने हवाई हल्ले केले. ही परिस्थिती बघा किती विचित्र आहे, कारण सिरियामध्ये आता सुन्नी पंथाचं शासन आहे. एक आपले राजदूत होते डॉक्टर राजेंद्र अभ्यंकर, मी त्यांचं लेक्चर खूप वर्षापूर्वी ऐकलेलं. ते भारताचे सिरियामध्ये राजदूत होते आणि त्यांनी सिरियातल्या इस्लामबद्दल इतकं छान वर्णन केलं होतं की सिरियामध्ये इस्लामचे 75-70हून जास्त वेगवेगळे पंथ आहेत आणि त्यांच्यामध्ये एवढी विविधता आहे, कारण कोणी तुर्की वंशाचे लोक आहेत, कोणी युरोपातनं आलेले लोक आहेत, कोणी आफ्रिकन वंशाचे लोक आहेत, कारण हा सगळा युद्धाचा प्रदेश असल्यामुळे इकडनं तिकडे गेले आणि तिकडेच अडकून पडले असे लोक आणि ते तिथे स्थायिक झाले. पण या गेल्या काही काळात आणि खास करून ISIS आणि अल कायदाच्या उदयानंतर त्यांनी सगळ्यात पहिले जे मुस्लिम लोक आपल्यासारखा विचार करत नाहीत त्यांचं शिरकाण करायला, त्यांची हत्या करायला सुरुवात केली आणि ड्रूज लोक जे तसं बघायला गेलं तर मुस्लिम आहेत पण जे त्या इस्लामच्या श्रद्धांच्या पलीकडे त्यांच्या श्रद्धा आहेत, त्यांना ते त्यांच्या दृष्टीने काफिर ठरतात आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ले करायला या सगळ्या काळात सुरुवात झाली. तोपर्यंत जोपर्यंत बशर अल असादचं सरकार होतं ते शिया पंथाशी साधर्म्य असलेल्या अलावी पंथाचं सरकार होतं आणि त्यामुळे जरी तिथे सुन्नी लोकांवर दडपशाही केली गेली असली तरी ड्रूज, ख्रिश्चन असे जे छोटे छोटे अल्पसंख्याक गट होते ते तुलनेने सिरियामध्ये सुरक्षित होते आणि आता तिथे सुन्नी पंथाचं सरकार आल्यामुळे सुन्नी लोकांची संख्या सिरियात 70% आसपास आहे. त्यातले जे बेदुईन भटके अरब आहेत त्यांनी आता हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 2 महिन्यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाचे अध्यक्ष जे आधी अल कायदा ISISचे सदस्य होते आणि ज्यांच्या डोक्यावर अमेरिकेनेच काहीतरी $10 लाख इनाम लावलं होतं, त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी शांततेसाठी कसं काम करतात वगैरे त्यांचं कौतुक केलं. शेवटी आंतरराष्ट्रीय राजकारणात सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळे सिरिया आणि इस्रायल यांच्यामधले संबंध पुन्हा प्रस्थापित होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. पण जेव्हा विषय ड्रूज लोकांच्या क्षेमकल्याणाचा आला आणि ते इस्रायलमध्ये ड्रूज नाही, याच्या आधी पण जेव्हा हिजबुल्लांनी हल्ला केला होता इस्रायलवर तेव्हा मजदेल एल शम्स म्हणून एक इस्रायलमधली जागा आहे उत्तर इस्रायलमधली, तिथे लहान मुलं ड्रूज समाजाची लहान मुलं मारली गेली होती, फुटबॉल खेळत होती, त्यांच्यावर ते क्षेपणास्त्र पडलं आणि जो इस्रायलने हल्ला केला लेबेनॉनवर तो एका प्रकारे या 12 मुलांची जी हत्या करण्यात आली त्याचा बदला घेण्यासाठी आणि आत्ताही सिरियामधल्या ड्रूज खेड्यांना ड्रूज लोकांना वाचवण्यासाठी इस्रायलने हल्ला केला. याच्यात किती लोक मारले गेले सिरियाचे कल्पना नाही. काही जण म्हणतात 30, त्यातले जे अल जझीरा टाईप लोक असतात त्यांचं म्हणणं आहे 99-100 लोक मारले गेले. पण मुद्दा हा आहे की जिथे तुमच्यासाठी जर
धर्मापेक्षा देश महत्त्वाचा असेल, तुम्ही ज्या देशात राहता त्याच्याशी जर तुमची निष्ठा वाहिलेली असेल, तर इस्रायलसारखा देश तो म्हणतो की तुमच्या संरक्षणासाठी, तुमच्या भावंडांच्या संरक्षणासाठी, ते जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्याच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इस्रायलच्या सैन्यामुळे आज सिरियाचं सैन्य ह्या ज्या सुवैदा आणि या सगळ्या ज्या भागात, म्हणजे सिरियाच्या दक्षिण भागात जिथे गोलन टेकड्या आणि लेबेनॉन हे सगळा भाग जवळ आहे, तिथे घुसू शकले नाहीत. पण याच्यातनं सिरियाच्या सरकारला संदेश गेला की ड्रूज समाजाला त्यांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याशी वाकड्यात शिरायचा प्रयत्न करू नका, त्यांचा हत्याकांड करायचा प्रयत्न करू नका. संयुक्त राष्ट्रांना जे करायचं ते करतील, पण ड्रूज समाजासाठी इस्रायल मात्र सर्वात प्रथम धाव देणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.